मामाकडे जाऊन शिकलेला, कारण त्या पाड्यामध्ये शाळेची व्यवस्था नव्हती, खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे बरं का. आणि मामाकडे थोडाफार जाऊन शिकला तो, काहीतरी 5वी 6वी जाऊन शिकला तो त्या ठिकाणी. पण 5वी 6वी म्हणजे 5वी पासूनच इंग्रजी होती त्या वेळेला बरं का. आणि मग एखाद वर्ष तिथे काहीतरी त्याला दॅटमॅट पॅट काहीतरी ऐकायला मिळालं असेल. पण ते काय झालं, गावामध्ये कोणी शिकलेला नसल्यामुळे तो एकदा गावात आला, असं म्हणतात ना वासरात शहाणी, गावात कोणीच शिकलेलं नाही ना, म्हणून तो मुद्दाम म्हणून इंग्रजी मारायचं तिथे, काही पण बोलायचं इंग्रजीमध्ये बरं का. कोणाला काही समजत नव्हतं, पण इंग्रजी शब्द आहेत म्हणून लोकांना काय वाटायचं, बापरे खूप शिकलाय हो का हा, खूप येतंय याला, खूप शिकलाय. आणि लोकांच्या सगळ्यांच्या मनामध्ये बसला होता तो का आपल्या गावात, अख्ख्या गावात जर इंग्रजी कोणाला येत असेल तर बालदाच्याच पोराला किंवा तुकेदाचाच पोराला, तर कोणाचं तरी नाव घ्यायलाच लागणार आहे आपल्याला, कोणाचं तरी नाव घ्यायलाच लागणार आहे ना, बरोबर आहे की नाही. तर मग बाबा अमक्यालाच ती इंग्रजी येते म्हणून. तर मग एकदा काय झालं, असंच एक शिकारी शिकार करता करता असा जंगलामध्ये भटकता भटकता येता येता तो काय झाला, असा पार अगदी अभयारण्यातून असा रस्ता चुकून आणि त्या गावाच्या शेजारी आला. आता आपल्यासारखंच गाव पूर्वीचं, हे काही बिल्डिंगी काही नव्हते, असे शेतकरी माणसं सगळी भाजीपाला वगैरे करायची. एका शेतकऱ्याला तो त्या ठिकाणी शेतावर विनंती करायला लागला. त्याच्या भाषेने त्याने सांगितलं, प्लीज गिव्ह मी वॉटर, म्हणजे मला पाणी दे दादा, मला तहान लागलेली, पाणी दे. त्याला काही समजलं नाही काय बोलतो त्या, पण त्याला एवढं कळलं की ही जी भाषा बोलतो ना तीच भाषा आपल्या गावातला अमुक अमुक बोलतो. त्याला त्यांनी तिथे असा हात केला आणि जाऊन येतो. आता याला वाटला का पाणी घेऊन येतो की काय, हा गेला आणि त्याला सांगितलं, बाल्या तू जो भाषा बोलतो ना तीच भाषा शिकलाय, तीच भाषा बोलणारा कोणतरी आलाय, आम्हाला तर काही समजत नाही, तुला समजेल. आता यालाही माहितीये काय येत्या, पण अल्पज्ञानी जो आहे ना तो स्वतःहून कधी कबूल करत नाही, म्हणजे ती झाली तरी कबूल करत नाही बरं का. आणि मग आता हा काय बोलतोय ते पाहायला बऱ्याच गावातली माणसं याच्या मागे ना, तो काय बोलतो हा काय बोलतो. पण हा समोर गेल्याबरोबर मग त्याने ती खूण केली त्या माणसाला, त्या इंग्रजी बोलणाऱ्याला, याला सांगा काय आहे त्या. कुणाने समजलं बाबा याला सांगा म्हणून. तेव्हा तो बोलला की प्लीज गिव्ह मी वॉटर. याला येस ना नोच फक्त यायचं, बाकी काही सुधरत नव्हतं, काही जमत नव्हतं. हा म्हणतो येस येस बोलला आणि तिथेच थांबला, बाई प्रक्रिया काहीच नाही. पुन्हा तो म्हणतोय प्लीज गिव्ह मी वॉटर, नो नो. तर पुन्हा बोलतो प्लीज गिव्ह मी वॉटर, येस येस नाही याचा 1-2 वेळा ऐकून घेतला, दिल्या 2-3 कानाखाली ठेवून त्याच्या. तेव्हा तो मुलगा गाल चोलत चोलत गावाकडे निघाला. गावातले म्हणताय दादा काय झालं रे. तेव्हा तो बोलला का तो इंग्रजीमध्ये मला असा बोलला, तू एकटाच काय इंग्रजी शिकलास, सगळ्यांना शिकवले. खरं तर त्याचा काही संबंधच नव्हता, पण अल्पज्ञानी माणसाची अशा प्रकारे फजिती होते बरं का. श्री गुरूंच्या चरणी असल्यानंतर आम्ही नम्रतेची भूमिका घेतली पाहिजे. आम्हाला काहीही येत नाही, जोपर्यंत तुम्हाला काहीही येत नाही ना तोपर्यंत श्री गुरु तुमच्यावर कृपा करणार, तुम्हाला शिकवणार, तुम्हाला मार्गदर्शन करणार. तुम्ही ज्ञानी म्हणून जर श्री गुरूंकडे गेले, तुम्हाला येतंय म्हणून जर श्री गुरूंकडे गेलं तर कधीही तुम्हाला त्यांचं मार्गदर्शन प्राप्त होणार नाही. अर्थात जसं मुलगा कितीही मोठा झाला, ऐकताय ना, मुलगा कितीही मोठा झाला तरी आई वडिलांपेक्षा मोठा होईल का, होईल. तसं आम्ही कितीही जरी मोठे झालो असं आम्हाला वाटलं तरी आम्ही आमच्या गुरूंच्या पेक्षा, श्री गुरूंपेक्षा कधीही मोठे होणार नाहीत. हे आम्ही ठामपणे लक्षात स्मरणात ठेवलं पाहिजे, ठामपणे स्मरणात ठेवलं पाहिजे. कधीच आम्ही श्री गुरूंपेक्षा मोठा, आणि मोठा व्हायला गेला त्याची फजिती झाली. श्री गुरूंपेक्षा मोठा व्हायला गेला त्याची फजिती झाली. बघा एक कथा आहे, वाचनामध्ये आली. व्यासमुनींचे 4 शिष्य बाबा, व्यासांचे 4 शिष्य, जैमिनी, वैशंपायन, पैल आणि सुमंतू. त्यापैकी ज्या वेळेला काही लिखाण चालू होतं बरं का, काही लिखाण चालू होतं त्यावेळेला जैमिनी तिथे होता आणि व्यासमुनी सांगत होते. तिथे एक शब्द असा आला, एक वाक्य असं आलं, संस्कृत होतं ते बरं का. आपण प्राकृत मध्ये त्याचा विवरण घेऊया बरं का. एक वेळ अज्ञानी माणूस फसेल,
अज्ञानी माणसाला इंद्रिय फसवतील, बरं का, तसंच ज्ञानी माणूस सुद्धा आणि ज्ञानाला सुद्धा इंद्रिय फसवू शकतात. वाक्य बघा काय आहे ते. जसं अज्ञानी माणसाला इंद्रिय फसवितात, विषय फसवितात, वासना फसवितात, तसं ज्ञानाला सुद्धा इंद्रिय वासना फसवू शकतात. आणि मग लगेच तिथे जैमिनीने सांगितलं, महाराज थांबा, महाराज थांबा म्हणे काय झालं काय? अज्ञानाला इंद्रिय फसवतात, अज्ञानाला वासना फसवते, अज्ञानाला विषय फसवतात इथपर्यंत ठीक आहे. ज्ञानाला पण? हो म्हणे ज्ञानाला पण. नाही म्हणे चुकीच आहे. कोणाशी बोलतोय तू? बोलतोय कोणाशी? आपला विषय बघा काय आहे. मुलगा कितीही जरी मोठा झाला तरी आई वडिलांपेक्षा कधीही मोठा होऊ शकत नाही. आपण कितीही जरी मोठे झालो तरी श्री गुरूंपेक्षा कधीही मोठे होऊ शकत नाही. हे सांगतात कोणाला? जैमिनी, व्यासमुनींना. काय सांगतायत? हे चुकीचं आहे. तिथेच लेखणी ठेवली, तिथेच लिखाण काम थांबवलं. व्यासांनी सांगितलं मी 2 दिवस जरा बाहेर जाऊन येतो, तोपर्यंत आपण विचार करू आणि मग नंतर पुन्हा एकदा या लिखाणाला सुरुवात करू. तोपर्यंत हे मठ तू सांभाळायचं, बरं का, तोपर्यंत मठ तू सांभाळायचं. आणि श्रीगुरु निघून गेले, व्यासमुनी निघून गेले. नित्य नेमाप्रमाणे संध्याकाळच्या वेळेला दीप प्रज्वलन केलं. जैमिनीनी मठामध्ये तिथे होता, सेवा सुरू होती त्या ठिकाणी. आणि त्याच ठिकाणी अभयारण्यात असलेलं मठ ते, बरं का, एक सुंदर श्री त्या ठिकाणी गंधर्व कन्या फिरत होती. फिरता 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 तिला रात्रीची वेळ झाली होती, आश्रयाची गरज होती, म्हणून लांबवर नजर टाकल्यानंतर तिला दिव्याचा प्रकाश दिसला. आणि मग विचार केला की जर दिव्याचा प्रकाश आहे तर इथे कोणतरी आहे, इथे काहीतरी वस्ती आहे, आपल्याला आश्रय मिळेल. आणि म्हणून ती मठाजवळ आली, आवाज दिला, कोणी आहे का? जैमिनी बाहेर आली, नमस्कार केला. काय म्हणताय? म्हणे रात्र झालेली आहे, मी इकडे फिरती आहे, मला फक्त उजेडेपर्यंत आश्रय हवा आहे. हो म्हणे चालेल, थांबा ना, थांबा थांबा, हरकत नाही. आता थांबा म्हटल्यानंतर ती म्हणाले मी बाहेरच थांबते. ऐका हा, व्यवस्थित जरा कान देऊन ऐका. मी बाहेरच थांबते. विषय काय आहे? जैमिनी म्हणतो अज्ञानाला इंद्रिय फसवतील, वासना फसवतील, विषय फसवतील, ज्ञानाला नाही. आणि व्यासमुनी म्हणतात जसं अज्ञानाला विषय वासना फसवतात तसं ज्ञानाला सुद्धा फसवितात. थांबवलं कोणी? जैमिनीनी. तो जैमिनी आता या गंधर्व कन्येला विनंती करतोय, तुम्ही बाहेर राहू नका, तुम्ही श्री आहात, तुम्ही आतमध्ये मठामध्ये आराम करा. चांगलं आहे ना? बुद्धी चांगली आहे की नाही? विचार चांगला आहे की नाही? तुम्ही श्री आहात, तुम्ही बाहेर थांबू नका, तुम्ही आतमध्ये आराम करा मठामध्ये, मी बाहेर थांबतो. ठीक आहे, ऐकत नाही म्हणून मग ती पण आतमध्ये गेली, हा बाहेर राहिला. त्यांची व्यवस्था त्याने केली. मध्येच विचार करायला लागला, तरुण आहे, सुंदर आहे, रूपवान आहे, आपल्या आश्रयाला आलेली आहे, थंडीचे दिवस आहेत, काही हवा आहे का विचारू, अजून अंगावर वगैरे पांघरून काही, म्हणून गेला पांघरून विचारायला, अजून पाहिजे का तुम्हाला काही? म्हणे नाही नाही नाही, ठीक आहे ठीक आहे. येऊन परत तिकडे थांबला. परत आठवण झाली, अरे हा, रात्री काहींना पाणी प्यायची सवय असते, त्यांना माहिती नाहीये पाणी कुठे येते. परत गेला एकदा विचारायला, तुम्हाला काही पाणी वगैरे हवं आहे का? म्हणे काही नाही, मला लागलं काही तर मी आवाज देईन ना तुम्हाला, पण याला चीन पडत नाही ना. आता समजलं असेल थोडंफार तुम्हाला, नाही समजलं? चीन पडत नाही. थोड्या वेळात पुन्हा एकदा गेला आणि मग विचारलं, तुम्ही तरुण आहात, सुंदर आहात, रूपवान आहात, एवढ्या अभयारण्यात आलात, कोण तुम्ही? म्हणे मी गंधर्व कन्या. काय शोधताय? म्हणे मी वराच्या शोधात आहे. काय म्हणते ती? मी वराच्या शोधात आहे. तेवढ्या जैमिनीलाही वाटलं मी तरुण आहे, रूपवान आहे, सुंदर आहे, तसा वधूच्या शोधात नाही, पण मिळाली तर बघूच. आणि मग त्या ठिकाणी काय झालं, तिने सांगितलं तुम्ही जरी वधूच्या शोधात असाल आणि मी जरी वराच्या शोधात असेल तरी माझं एक तत्व आहे. म्हणे काय? ज्या ठिकाणी मला वर मिळेल त्या ठिकाणी, घर असो, मठ असो, झोपडी असो, महाल असो, बिल्डिंग असो, इमारत असो, काही असो, जे असेल ना
त्याच्या भोवती 7 प्रदक्षिणा मला खांद्यावर घेऊन जो मारेल ना त्याच्याशीच मी लग्न करणार आहे. आता इथे मठ आहे, मठाच्या भोवती 7 प्रदक्षिणा मारायच्या आहेत. तिला खांद्यावर घेऊन एक प्रदक्षिणा झाली, दुसरी प्रदक्षिणा झाली, तिसऱ्या प्रदक्षिणेच्या वेळेला त्याचं पायाकडे लक्ष गेलं आणि म्हणतो एवढी सुंदर आहे, एवढी सुंदर आहे. पाय जर एवढे सुंदर असतील तर गाल किती सुंदर असतील. आणि म्हणून 4थ्या प्रदक्षिणेला गालाला हात लावायचा म्हणून वरती हात गेला आणि लागली दाढी. दाढी लागल्याबरोबर खाली उतरवलं. व्यास मुनींनी दर्शन दिलं आणि मग व्यास मुनी बोलले, दादा गंधर्व कन्या वगैरे श्री वगैरे नाही, तुझी परीक्षा पाहण्यासाठी मला हे करावं लागलं. आता सांग ना दादा, ज्ञानी बसेल की नाही बसणार. तेव्हा हात जोडले आणि गुरुंना विनंती केली, तुमचं बरोबर आहे, तुमचं बरोबर आहे. जसं अज्ञानी मनुष्य विषयाधीन होऊ शकतो, वासनेअधीन होऊ शकतो, वासना विषय इंद्रिय त्याला फसवू शकतात, तसं ज्ञानाला सुद्धा फसवू शकतात. आपण अति ज्ञानी होता कामा नये. पहिली गोष्ट आपण बघितली, श्री गुरूंचं मार्गदर्शन प्राप्त होत असताना आम्हाला श्री गुरूंच्याच मार्गदर्शनाची गरज आहे. पुस्तक ज्ञान बघितलं आपण, पुस्तक ज्ञानाने काय झालं, स्वयंपाक सगळं काही टाकलं पण शिजला नाही, त्या कारण गॅस पेटवायची नाही. अल्पज्ञानाचं काय झालं, मार खावं लागलं. आज पण बाजारामध्ये कितीतरी दिसतात ना बाबा, नाही का, मार खावं लागलं. आणि अतिज्ञानाचं काय झालं, मान्य करावं लागलं, तुमचं खरं आहे, तुम्ही सांगताय ते बरोबर आहे, ज्ञानी सुद्धा बसू शकतोय. आता मला सांगा, नेहमीच आपण कीर्तनातून ज्याला ऐकतोय, नेहमीच आपण प्रवचनातून ज्याला ऐकतोय, तो रावण ज्ञानी होता ना, ज्ञानी होता ना. त्याचं स्तवन करत असताना काय म्हटलेलं आहे माहितीये का, ऐक सज्जना मनमोहना संपत्ती पाहता कोणाची, जाईल काया जाईल माया उसनी आली पाचांची. रावण ज्ञानी पण अभिमानी, तो लंका त्याची सोन्याची. किती सामर्थ्य होतं, 56 कोटी बंदी घातले, 33 कोटी बंदी घातले, 33 कोटी देवानं त्यांनी बंदी घातलं, 33 कोटी बंदी घातले, घडीने घडी त्या जाची. तो रावण बरं का ज्ञानी होता. पण ज्ञानाला जोड जर कर्माची नसेल ना तर गुरूंची कृपा होत नाही, हे लक्षात ठेवा. ज्ञानाला जोड जर कर्माची नसेल तर गुरूंची कृपा होत नाही. जसं एखाद्या आई वडिलांना त्यांच्या म्हणण्याप्रमाणे जर मुलगा वागत असेल तर आनंद वाटतो की नाही. बाप ज्याप्रमाणे सांगेल त्याप्रमाणे जर मुलगा वागत असेल ना तर त्या बापाला त्या मुलाचा स्वाभिमान आहे, आनंद आहे. आई ज्याप्रमाणे त्या मुलीला सांगेल ना त्याप्रमाणे मुलगी वागत असेल ना तर त्या मुलीचा त्या आईला स्वाभिमान आहे, आनंद आहे. त्याचप्रमाणे आमच्या गुरूंना आमच्याकडून अधिक काही गरज नाही, कशाची काही अपेक्षा नसते. आमच्या गुरूंना, आमच्या सद्गुरूंना आमच्याकडून एकच अपेक्षा असते की मी ज्याप्रमाणे सांगेल ना त्याप्रमाणे आणि वागावं, त्याप्रमाणे सेवा करावी आणि ह्या तुकोबांच्या विचारांचा, मौलींच्या विचारांचा, संतांच्या विचाराचा प्रसार आणि प्रचार करावा, धर्म कार्य वाढवावं, धर्म कार्य घडवावं आणि देव कार्य प्रत्येकाकडून व्हावं, हीच अपेक्षा श्री गुरूंची असते. आणि म्हणून हे कार्य उत्तरोत्तर चालू राहावं म्हणून हा तुम्ही या ठिकाणी सुरू केलेला नामयज्ञ, बरं का, ज्ञान यज्ञ, वाघ यज्ञ, ते कार्य आपल्याकडून घडावं म्हणून, ते कार्य आपल्याकडून व्हावं म्हणून. एकदा श्री गुरूंची कृपा आमच्यावर झाली ना की मग आम्ही श्री गुरूंना फक्त एकच मागितलं पाहिजे. आमच्या मागण्या अनेक असतात ना. सणे फुटाणे दुकानात मिळतात, श्री गुरूंकडे काय मागायचे आपण. कांदे बटाटे दुकानात मिळतात, त्यांच्याकडे मागून जमेल का, काय मौली. अरे श्री गुरूंचा अधिकार एवढा मोठा आहे ना, शास्त्रामध्ये मांडलेला आहे, देव ही श्री गुरूंच्या अधीन आहे. देव ही म्हणजे श्री गुरूंनी जर आमंत्रित केलं तर देवालाही यावं लागते, देवालाही ती कृपा करावी लागते. श्री गुरूंचा अधिकार एवढा मोठा आहे. कैद्यांना भेटायला राजा आला, कैद्यांनी काय मागावं,
4 कैदी बंदिस्त आहेत. 4ही कैद्यांना क्रमाक्रमाने राजा भेटायला गेला. भेटणारा कोण आहे? राजा. राजाने विचार केला, बरेच दिवस एक कैदी बंदिस्त आहेत, काय त्यांच्या आशा अपेक्षा आहेत, त्यांना काय हवं आहे नको आहे ते पाहू ना आपण. पहिल्या कैद्याकडे गेल्यानंतर त्याला विचारलं, तुला काय हवं आहे का? म्हणे, महाराज राजेसाहेब 4 दिवस झालं आलनी तंबाखू खातो, चुना नाही. काय मागितलं? देणारा कोण आहे? अरे कोण देणारा आहे हे तरी स्मरणात ठेवून जरा मागावं ना. लगेच राजाने सेवकांना सांगितलं, याची चुन्याची व्यवस्था करा, टूप बीप नका, डायरेक्ट डबा आणून द्या, लवकर संपला नाही पाहिजे. काय माऊली काय मागावं हे कळलं पाहिजे आपल्याला, नाही का? सुपाना, टोपल्याना, भांडीना, कुंडीना, अजून काय 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 काय, हा संसार बरं का. आणि हा संसार प्रत्येकाला मिळतो जातो, कोणी घेऊनही येत नाही आणि कोणी घेऊनही जात नाही. कोणी घेऊनही येत नाही. आपल्या बरोबर असतात का जन्माला येताना? नाही ना. आणि जाताना सुद्धा नसतंय ना. मग येताना काय बरोबर आहे? प्रारब्धाने संचित. जाताना काय घेऊन जायचं आहे? जी कर्म आपण करू, जे कार्य आपण करू, जे गुण, ज्याप्रमाणे जगू वागू की नाही, ते जगणं वागणं आपल्या बरोबर येणार आहे. मरावी रूप परी कीर्ती रूपी उरावी. कीर्ती रूपाने जर आम्हाला उरायचं असेल, आमची कीर्ती राहावी असं जर वाटत असेल, तर त्यासाठी आमच्यावर श्री गुरूंची कृपा झाली पाहिजे. त्यासाठी आमच्यावर श्री गुरूंची कृपा झाली पाहिजे. दुसऱ्याला विचारलं, तुला काय पाहिजे? म्हणे, खूप डास आहेत, मच्छर आहेत या ठिकाणी, झोप बरोबर लागत नाही, मला झोप खूप प्रिय आहे, मला एक वेळ जेवायला नसला तरी चालेल पण झोपायला मेन लागतंय. बोलतो एका असं खाली झोपायला लागतंय. लगेच त्याला पलंगाची व्यवस्था केली, मच्छर जालीची व्यवस्था केली, तिथे पंख्याची व्यवस्था केली. ठीक आहे, चाल जाऊ दे, झोपू दे याला. तिसऱ्याला विचारलं, काय पाहिजे? म्हणे, खाणं तुमचं बरोबर नाही हो, बघा कसं सुखद चाललंय, पंचपक्वान्न जर असलं तर बरं होईल. चौथ्याला विचारलं, काय पाहिजे? म्हणे, राजासाहेब या ठिकाणी यायच्या आधीच माझ्या मनामध्ये एक विचार होता. म्हणे, काय? एक दिवस तरी तुम्ही माझ्या घरी यावं आणि माझ्या हाताने तुमची सेवा घडावी. सोडावं लागलं ना त्याला. त्याच्या घरी जाणार म्हणजे त्या ठिकाणी राजमाला सारखं तयार करावं लागलं. पहिले गाव सुधारावं लागलं, पाण्याची व्यवस्था, रस्त्याची व्यवस्था सगळं करावं लागलं. राजा जाणार आहे, राजा राहायला जाणार आहे, मग त्या पद्धतीने व्यवस्था करावी लागली. त्याच्या हातून राजाची सेवा घडावी ही प्रार्थना त्यांनी केल्यामुळे राजाला त्याच्या घरी जावं लागलं, ती सेवा स्वीकारावी लागली. आम्हालाही आमच्या श्री गुरूंकडे काय मागता आलं पाहिजे? पांडुरंग परमात्मा ज्यावेळी जगद्गुरु तुकोबांना विनंती करते, तुकोबा काहीतरी मागा. तुकोबा म्हणतात, देवा तुम्ही मला आज ना काल ओळखता का? प्रल्हादाच्या वेळेला काय मागितलं? अंगदाच्या वेळेला काय मागितलं? उद्धव म्हणून कार्य करत असताना काय मागितलं? देवा नामदेव महाराज म्हणून कार्य करत असताना काय मागितलं? देवा आज तुम्ही मला ओळखताय का? 7 पिढ्यांची परंपरा आहे, आमची 8वी पिढी आहे. विश्वंभर बाबांपासून काय मागितलंय आम्ही? विश्वंभर बाबांपासूनची परंपरा, ती साधना, ती तपश्चर्या, आणि मग जगद्गुरु तुकोबांचं येणं आहे. खऱ्या अर्थानं जगद्गुरु तुकोबांना विनंती करताय, पांडुरंग परमात्मा देव विनंती करतोय, काहीतरी मागा, काहीतरी मागा, काहीतरी मागा. तुकोबा परत 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 विनंती करतायत, म्हणून जगद्गुरु तुकोबा मागतायत, हेची दान देगा देवा, तुझा विसरण व्हावा. आम्ही सुद्धा आमच्या श्री गुरूंकडे, आमच्या सद्गुरूंकडे हेच मागितलं पाहिजे. आम्हाला सगळ्याचा विसर पडला तरी चालेल, नवे नवे सगळ्याचाच विसर पडावा, पण तुमच्या शिकवणीचा आणि तुमच्या मार्गदर्शनाचा विसर आम्हाला कधीही पडू नये, ही प्रार्थना आम्हाला करता आली पाहिजे. आणि एकदा त्यांची कृपा आमच्यावर झाली ना, एकदा काही ते विचार, ते बळ नाही का, ते मार्गदर्शन आम्हाला प्राप्त झालं की मग मात्र आमच्यामध्ये परिवर्तन घडतंय. खऱ्या अर्थानं ती कर्म आमच्याकडे तशी पाहायला मिळतात. बरं का, विचाराने श्रीमंत होतोय आम्ही, विचाराने त्या ठिकाणी कार्य करत असतो. बरं का, आता साधी व्यवस्था आहे, साधं उदाहरण आहे. आम्हाला संसार जर करायचा असेल तर त्यासाठी विशेष काही मार्गदर्शनाची गरज आहे का? फक्त आई वडिलांना असं वाटतंय माझ्या पोराचा कसा होईल, पण एकदा झाला, लागला एकदा त्या ठिकाणी ना तो बरोबर संसाराला लागला ना तर मग उलट आई वडील विचार आश्चर्य करतात, आमच्यापेक्षा भारी केलं त्यांनी. सांगायची रीत म्हणजे काय, ते तुम्हाला मार्गदर्शनाची गरज नाही, ते उपजत गुण शरीरी. त्याच्या पलीकडे सांगू, वाईट माणसाला सांगावं लागत नाही, शिकवावं लागत नाही. आमच्या या चिखलोली गावामध्ये आम्हाला अंकगणिताची ओळख व्हावी, आम्हाला मुळाक्षरांची ओळख व्हावी, आम्हाला बाराखडीची ओळख व्हावी म्हणून शाळेची व्यवस्था आहे ना, शाळा आहे ना. संसारामध्ये कंटाळलेला, त्रासलेला माणसाला निवांतपणा मिळावी म्हणून मंदिराची व्यवस्था आहे की नाही? पण तुमच्या गावात एखादा असा कुठे क्लास आहे का? तंबाखू कसा खायचा ते शिकवायला, वेडी कशी ओढायची ते शिकवायला काही क्लास आहे?
प्यायची सुरुवात करायची असेल तर मग पहिलीच वेळ असेल तर किती पाणी, किती काय 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 आहे का काही नाही ना. वाईट माणसाला शिकवावं लागत नाही, वाईटाकडे मनुष्य सहज वळायला जातो. पण चांगलं जर शिकवायचं असेल, चांगलं जर कर्म करायचे असेल तर त्यासाठी त्याला ते मार्गदर्शन करावं लागतंय. आणि ते मार्गदर्शन फक्त आमच्या आई वडील, देव आणि गुरुच करत असतात, त्याच्या व्यतिरिक्त कोणच नाही आहे. तुम्ही आम्ही जर चांगल्या प्रकारे वागायला लागलो, जगायला लागलो, चांगल्या प्रकारे जर आचरण आमचं असेल ना, आमच्या हिताचं कार्य जर आम्ही करत असू ना, तर त्याचं श्रेय सुद्धा जगद्गुरु तुकोबा आमच्या आई वडिलांना देतात. आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची. आपल्या आईची पूस तेव्हा उजवेल जेव्हा आम्ही त्यांना स्वाभिमान वाटेल अशी कर्म करू, तेव्हा आमच्या वडिलांना सुद्धा तेव्हा आनंद होईल, तेव्हा स्वाभिमान वाटेल त्या गोष्टीचा, जेव्हा खऱ्या अर्थानं आमची कर्म त्या पद्धतीने होतील, आमचं जगणं वागणं त्या पद्धतीने होईल ना, तेव्हा निश्चित त्यांना सुद्धा आनंद वाटल्याशिवाय राहणार नाही. दादा, देहाची जर नासाडी करायची असेल, अधोगती जर प्राप्त करून घ्यायची असेल तर त्यासाठी काही करावं लागत नाही. मला सांगा, एखाद्या नदीला पूर आलेला आहे आणि प्रवाहाबरोबर तुम्हाला जायचं आहे, फक्त अंग सोडून द्या, प्रवाहाबरोबर जाणार. पण ऊर्ध्वगतीला जर जायचं आहे, धार फोडून जर जायचं आहे, उगमाच्या दिशेला जर जायचं आहे, तर आम्हाला हातपाय हलवायलाच लागणार आहे. आम्हाला त्या ठिकाणी प्रयत्न करावेच लागणार आहेत. काय प्रयत्न करावे हे मार्गदर्शन आम्हाला श्री गुरु करत असतात, सद्गुरु करत असतात. काय प्रयत्न करावे हे मार्गदर्शन आम्हाला सद्गुरु करत असतात. आता संसार जो आहे की नाही, संसार हा तुमच्या परिस्थितीवर अवलंबून आहे. बरोबर आहे ना माऊली? संसारामध्ये काय बघितली जाते? परिस्थिती. तुम्ही मैत्री वगैरे करता ती विशेष करून काय पाहून करता बरं? आणि तो बोलतो पण सगळे मोठमोठे मित्र आहेत ना माझे, एक पण असा बारका मित्र नाही. सगळं सोयरं माझं मोठं आहे, नबला सोयरा एक पण नाही. आम्ही मैत्री करतो, आम्ही सोयरे पाहतोय, आम्ही जे काही संसाराचा जे काही असेल ते, त्याला परिस्थिती महत्वाची. तुम्ही ज्या वेळेला मुलीचं किंवा मुलाचं जमवायला जातात त्यावेळेला पहिले त्यांची काय पाहता? परिस्थिती. संसार करायचा असेल तर आम्हाला परिस्थिती पाहावी लागते, परिस्थितीची गरज आहे. परमार्थ करायचा असेल तर तुमची परिस्थिती जशी असेल तशी असेल, पण या ठिकाणी मनस्थिती चांगली पाहिजे. आहे ना ठिकाण हो का? गेली गड्याला, कारण चालूच लेट झालाय. तुम्ही बोलाल तर लगेच पण थांबू आपण, तसा काही विषय नाहीये. मनस्थिती पाहिजे ना, आणि मनस्थिती नसेल तर मग उगीच बडबड करून फायदा पण नाही. संसारामध्ये परिस्थिती, परमार्थामध्ये मनस्थिती. ती मनस्थिती निर्माण करण्याचं काम सद्गुरू करत असतात. तुमची परिस्थिती बदलेल की नाही बदलेल हे माहिती नाही, त्याच्याशी आम्हाला गरज पण नाही. परमार्थ करताना परिस्थिती बदलासाठी परमार्थ करू नका. ऐका, तुम्ही पैशाने श्रीमंत व्हावा म्हणून परमार्थ करू नका, पण विचाराने जर श्रीमंत व्हावा असं वाटत असेल तर तुम्हाला अध्यात्माचीच गरज आहे, तुम्हाला तुकोबांच्याच विचाराची गरज आहे, तुम्हाला सद्गुरूंच्या मार्गदर्शनाचीच गरज आहे. म्हणून परिस्थिती बदलण्यासाठी सद्गुरू करू नका, मनस्थिती बदलण्यासाठी सद्गुरू करा. सद्गुरूंना शरण जा. दुसरं, संसार हा वित्तावर अवलंबून आहे. ज्याच्या खिशात नाना त्यालाच येतो संसाराचा गाना. बरोबर आहे का? खोटं आहे? वित्ताला गरज आहे संसारामध्ये, परमार्थात वित्ताची गरज नाही किंवा वित्ताला विशेष महत्व नाही. परमार्थामध्ये तुमच्या चित्ताला महत्व आहे. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. चित्ताला महत्व आहे आणि ते चित्त आमचं सुचित्त करण्याचं काम आमचे सद्गुरू करत असतात. चित्त सुचित्त करण्याचं काम कोण करत असतात? सद्गुरू करत असतात. तुम्ही वरच्या अंगाने शोभून दिसावं म्हणून अनेक साधन आहेत, अंतरांगाने शोभून दिसण्यासाठी आम्हाला सद्गुरूंचेच विचार पाहिजे, सद्गुरूंचंच मार्गदर्शन पाहिजे, सद्गुरूंचंच मार्गदर्शन पाहिजे. अंतरंगाने जर शोभून दिसायचं असेल तर. संसारामध्ये वाद आहे काय? एखाद वर्ष नसेल दुसऱ्या वर्षापासून चालू होत आहे ना काय? एकदा लग्न झालं की दोघे एकमेकाचं ऐकतात म्हणून एक वर्ष चांगला जातो, नंतर बायको नवऱ्याचं ऐकते, नंतर तिसऱ्या वर्षी नवरा बायकोचं ऐकतो आणि चौथ्या वर्षापासून यांचं दोघांचं शेजारी ऐकतात. वाद. संसार म्हटल्यानंतर वाद आहे, परमार्थ म्हटल्यानंतर संवाद आहे. आज किती लांब लांबून माणसं या ठिकाणी आलेली आहेत. मग असे त्या आजच्या दोघी जणी बसल्या होत्या, काय गाव बरं? जुन्नर का शिन्नर? तिकडचं काय सांगितलं? बरोबर ना बाबा?
किती लांबून लांबून आपण या ठिकाणी सर्व भाविक भक्त आलेलो आहोत, सर्व नाही का गुरुबंधू या ठिकाणी आपण सर्व एकत्र आलेलो आहोत, कुठून कुठून आलेलो आहोत. आहे काही वाद? संवाद चालू आहे, संवाद. आणि संवादासाठीच प्रयत्न करा. परमार्थ करायचा आहे ना, संवाद पाहिजे, वाद नको. आता मगाचा विषय आपला पंथामध्ये आज काय चालू आहे? आता मला सांगा, जगद्गुरु तुकोबांनी कार्य केलं चैतन्य संप्रदायामध्ये, बरोबर ना? मौली ज्ञानोबांनी कार्य केलं नाथ संप्रदायामध्ये, एकनाथ महाराजांनी कार्य केलं दत्त संप्रदायामध्ये. पण कुठल्या तरी एखाद्या ग्रंथामध्ये मला एकमेकाची टीका केलेली दाखवा ना मला. वैष्णव त्याला म्हणतात, अनेक संप्रदायाची माणसं ज्या वेळेला एकत्र येतात आणि एकमेकाच्या पायाला लागतात, त्या ठिकाणी पांडुरंगाचं दर्शन घेतात ना, त्या ठिकाणी माझ्या भगवान श्रीकृष्णांचं दर्शन घेतात ना, त्या ठिकाणी माझ्या एकाच देवाचं दर्शन घेतात ना, त्याला म्हणतात वैष्णव, वारकरी त्याला म्हणतात. अनेक संप्रदायाची माणसं ज्या वेळेला एकत्र येतात, द्वेष, मत्सर, तिरस्कार सगळा बाजूला ठेवून, कुठल्याही प्रकारची निंदा नालिस्ती नाही, आम्ही सर्व एकाच बापाची लेकरं म्हणून त्या ठिकाणी संवाद चालू असतो, त्या ठिकाणी भगवंताच्या नामचिंतनामध्ये रममाण होतात ना, त्याला वारकरी म्हटलं जातंय, त्याला वारकरी म्हणतात. सर्व धर्म समभाव, सर्व पंथ समभाव. आता नेमकं आमचं होतंय काय माहितीये का? संप्रदायाचं काम करत असताना आम्हाला सुरुवात होती टिळ्यापासून. कुठला लावलाय काय? मस्त बघा, यांनी अतिशय चांगल्या प्रकारे एकदम असे ते एक खाली चंदनाची कोर लावलेली, त्याच्यानंतर एक लाल दिला, एक काळा केला, किती शोभून दिसतंय. तुम्ही सुद्धा लाल दिला मस्त की वरती चंदन, त्यात भंडार अजून, अगदी मस्त. बाबांनी सुद्धा अगदी बघा किती मस्त वाटतंय ना. काय मौली शोभून दिसतंय की ना ताई? आता पुढे काय जायला पाहिजे, सांगायला पाहिजे तुम्हाला. टिळ्यावाल्याने टिळ्यावाल्याचा द्वेष करण्यापेक्षा ज्याच्या कपाळाला नाही ना तो कसा लावेल त्यासाठी प्रयत्न करा. पांडुरंग परमात्म्याची कृपा तुमच्यावर झाल्याशिवाय राहणार नाही. कुठला ग्रंथ घेतलाय? हिंदू धर्माला मान्य असलेला ग्रंथ आहे ना, वाचतोय ना, अभ्यास करतोय ना, ठीक आहे ना. कुठल्या संप्रदायामध्ये असू दे ना, देवाचं कार्य करतोय, देवाचे गुणगान करतोय, देवाचं नामस्मरण करतोय, हे महत्वाचं आहे ना. मग एकमेकाचा द्वेष करण्यापेक्षा एकमेकाशी संवाद साधा. काही चांगलं ऐकायला मिळतंय का ते बघा, काही चांगलं अनुभवायला मिळतंय का ते बघा. आणि आपल्याला जी आत्मप्रचिती आहे श्री गुरूंची, ती कधीही विसरू नका. आपल्या संप्रदायाचा आपल्याला स्वाभिमान पाहिजे, पण इतरांना कमी लेखू नका, इतरांना कमी लेखू नका. त्याला परमार्थ म्हणत नाही, त्याला भक्ती म्हणत नाही, बरं का. म्हणून संसारामध्ये वाद आहे, परमार्थात संवाद आहे. संसार लोकांतात पाहिजे. लग्नाला जर गर्दी असेल तर त्या लग्नाची चर्चाच होते की नाही? काय काय गर्दी ती ना, काय माणसं कोणाचा कोणाला, निम्म जेवली निम्म चर्चाच. काय गोनगोत त्यांचं आणि काय मोठमोठी सोयरी, त्यांची ओळख किती, त्यांची ना मैत्री मित्र किती त्याचे. संसार करायचा म्हटल्यानंतर लोकांत जेवढा आजूबाजूला जमाव असेल ना तेवढी मजा संसार करायला. पण तुम्हाला परमार्थ जर करायचा असेल ना तर एकांत. काही समजते? जेवढा व्याप बाजूला ठेवून तुम्ही एकाग्र चित्तेने भगवंताचं नामस्मरण कराल ना, तेवढा परमार्थ तुमच्याकडून अतिशय चांगल्या प्रकारे घडेल. म्हणून एकांत, लोकांच्या भानगडीत जास्त पडण्यापेक्षा आपली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडावेगी. आपल्याला सुटायचंय ना, आपल्याला मोकळं व्हायचंय ना, आपली आपण सोडवणूक करून घ्यायची आहे ना. कोणाचं काय चाललंय यापेक्षा मी काय केलं पाहिजे याचा विचार करा आणि त्याप्रमाणे वाटचाल करा. आपलं जीवन सुंदर होईल, आपलं आयुष्य सुंदर होईल. केलं पाहिजे त्याप्रमाणे, बरं का. सगळं बाजूला ठेवा, वाद विवाद. एकांत कसा साधता येईल ते बघा. जगद्गुरु तुकोबा भंडाऱ्याच्या डोंगरात जायचे, भामचंद्रात जायचे, बोराड्याच्या डोंगरात जायचे, बरं का. आणि माझी माई माऊली बिचारी, काय नाव बरं, जिजाई ना,
आवडी बोलतात ना, आवडीला वेडी की शाणी म्हणतात. खरं सांगा, मला जर खोटं बोलले तर आवडत नाही अजिबात. वेडी आवडी का शाणी आवडी? वेडी आवडी म्हणतात लोक. मी म्हणेन ज्या दिवशी माझ्या मायमाऊलीला ते वेड लागेल ना, त्या दिवशी खऱ्या अर्थानं पांडुरंग परमात्म्याची कृपा तुमच्यावर झाल्याशिवाय राहणार नाही. खऱ्या अर्थानं माझी मायमाऊली जिजाई आईसाहेब तुकोबांची धर्मपत्नी पांडुरंगाला काय म्हणायची, काल्या इठ्या. पण एकीकडे देवाला जरी तशी म्हणत असेल ना, तरी पतिव्रता होती. कारण तुकोबांनी घास घेतल्याशिवाय, तुकोबांनी जेवण केल्याशिवाय स्वतः पाणी सुद्धा पेत नव्हती. माझी मायमाऊली पतिव्रता होती. ऐकताय ना? कधीतरी दुपारच्या वेळेला शिदोरी घ्यावी भाकरीची, हातामध्ये पाण्याचा तांब्या घ्यावा आणि माझ्या मायमाऊलीने घरातून बाहेर पडावं. रखरखत्या उन्हामध्ये बिना चपलीची मायमाऊली चाललेली आहे. भूक लागलेली आहे, तहान लागलेली आहे. पण मनामध्ये फक्त एकच विचार, जोपर्यंत पती हा परमेश्वर माझ्या पतीचं दर्शन मी घेत नाही, पतीला पाहत नाही, तोपर्यंत पाणी पिणार नाही. थकल्या भागलेल्या अवस्थेमध्ये मायमाऊलीने भुकेलेल्या अवस्थेमध्ये भंडाऱ्याच्या डोंगरावर जावं आणि तिथे पाहावं तर तुकोबा नाही आहेत. पुन्हा तसाच ती भाकरीची शिदोरी उचलावी, पाण्याचा तांब्या उचलावा आणि हळूहळू पुढे पावलं टाकावी. जमीन तापलेली आहे, पाय भासतायत, वरून उन्हाचे चटके बसतायत. पण तशाही अवस्थेमध्ये बोराड्याच्या डोंगरात जावं आणि तिथे बघावा, तिथेही तुकोबा नाही आहे. पण हार मानत नव्हती, तिथेच बसून पाणी पिऊन अन्न ग्रहण करत नव्हते. मग समजायचं की इथेही नाहीये, तिथेही नाहीत, म्हणजे भामचंद्रामध्ये. आणि ज्या वेळेला भामचंद्रात गेल्यानंतर तुकोबांना समोर पाहायचे, त्या वेळेला सगळा शिरभाग उतरून जायचा, थकवा उतरून जायचा. तुकोबांनी कुठे 2 घास खाल्ले, पाणी पिले की मग माझी मायमाऊली त्या ठिकाणी अन्न ग्रहण करायची. म्हणून पांडुरंग परमात्म्याची कृपा त्यांच्यावर झाली. काय? अरे ज्या पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेण्यासाठी, ज्या पांडुरंग परमात्म्याला डोळे भरून आम्ही पाहण्यासाठी उत्सुक आहोत ना, त्या पांडुरंग परमात्म्याने माझ्या मायमाऊलीचा पाय हातात घेऊन दाताने काटा काढावा. काय भाग्य असेल माझ्या मायमाऊलीचं, काय भाग्य असेल सांगा ना. तुकोबांना सुद्धा लोक वेडा तुके म्हणायची.